श्री गुरुचरित्र अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी नका भ्रमोरे व्यक्तीसी. वेदांत न कळे ब्रह्मयासी अनंत वेद आहेती. वेद व्यासा सरिसे मुनी नारायण अवतरणुनी. वेद व्यक्त करुणी व्यास नाम पावला. तेनेही पूर्ण नाही केले साधारण सांगितले. शिष्य होते चौघे भले प्रख्यात नामे अवधारा. शिष्यांची नामे देखा सांगे न विस्तारे ऐका. प्रथम पैल दुजा वंशपायन निका. तिसरा नामे जैमेनी. चौथा सुमंतू शिष्य करीन म्हणे वेदाभ्यास. त्यांची म्हणे वेदव्यास अशक्य तुम्हा शिकता. एक एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिवस कल्पाता. चारी वेद केवी वाचिता अनंत महिमा वेदांची. या वेदांचे अंध्यत सांगे नायका एक चित्त. पूर्वी भारद्वाज विख्यात. ऋषी अभ्यास करीत होता लवलेश आले त्यासी. पुनरपी करी तपासी ब्रह्मा प्रसन्न झाला परियसी. काय मागसी मनोनी भारद्वाजमय ब्रह्मयासी. स्वामी मज प्रसन्न होसी वेद शिकेन अद्यंतेसी. ब्रह्मचर्य आश्रमेसी ब्रह्मा मने भारद्वाजासी. मिती नाही त्या वेदांसी सर्व केवी शिको मनसी. आम्हासी वेद अगोचर ऐसे मनोनी ऋषींसी. ब्रह्मा दाखवी वेदांसी. दिसता ती तीन राशी गिरी रूप होऊनी. ज्योतिर्मय कोटी सूर्य पाहता ऋषीस वाटे भय. वेद राशी तीन गिरिमय केवी शिकू मनोनी. मनोनी भयभीत झाला ब्रह्मयाचे चरणी लागला. म्हणे स्वामी अशक्य केवढा क्षमा करणे मनोनी. ऐसे वचन ऐकोनी ब्रह्मदेव संतोषोनी. देता झाला मुष्टी तिनी अभ्यास करी मनोनी. तीन वेदांचे मंत्रजाळ वेगळे केले तात्काळ. ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यास करी भारद्वाज. पूर्ण एकेका वेदास शिकता होईल अति प्रयास. सांगे ना थोडे तुम्हास अभ्यास व्यक्त करावया. शिष्य म्हणती व्यासाशी एक एक वेद आम्हाशी. विस्ताराव आद्य येतेसी. ते शक्य आम्हा ते शिकू ऐसे विनविती चौघे जण. मुनी धरिती व्यास चरण कृपा करी गा गुरु राणा. नारायणा व्यास राणा करुणा वचन ऐकोनी. व्यास सांगे संतोषोनी पैल शिष्या ते बोलावोनी. ऋग्वेद निरोपिती व्यास सांगे पैलासी. ऋग्वेद ध्यान परियसी वर्णरूप आहे कैसी. भेदाभेद सांगेन ऋग्वेदाचा उपवेद. असे प्रख्यात आयुर्वेद अत्री गोत्र असे शुद्ध. ब्रह्मा दैवत जाणावे गायत्रीचे छंदासी. रक्तवर्ण परियसी नेत्रपद्मपत्र पत्र सदृशी. विस्तार ग्रीवा कंबुकंठ श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. व्यासे सांगितसे शिष्यासी अस्ति ऋग्वेदासी. द्वादश भेद विस्तार यजुर्वेद विस्तार सांगे नाही का अपार. वंशपायन शिष्य थोर अभ्यास केला परियेसा. व्यास म्हणे शिष्यांसी ऐकप एक चित्तेसी. ऐसे या यजुवेदार्सी उपवेद धनुर्वेद भारद्वाज गोत्र जाण. अधिदैवत रुद्र म्हणा. त्रिष्टु छंद तुम्ही म्हणा. आता ध्यान सांगेन वृषमध्ये निर्धारी. स्थूलग्रीवा कपोल जरी. कांचन वर्ण मनोहरी नेत्र सती पिंगट. शरीर ताम्र असित वर्ण पाच अरत्ने दीर्घजान. यजुर्वेद ध्यान प्रमाण वंशपायना परियसी. ऐशिया यजुर्वेदासी वेदशायशी. असती ऐका भरवसी म्हणे व्यास शिष्याते. मंत्र ब्राह्मण संहिता मिळवणी पडती मिश्रिता. तोची असे मूळ ख्याता यजुर्वेद म्हणे जयतया. यज्ञादी कर्म क्रियेसी हेची मूळ परियसी. अभ्यास करी गाविधीसी म्हणे व्यास शिष्या ते. तिसरा शिष्य जैमेनी. त्यासी सांगे व्यास मुनी सामवेद विस्तारोनी. निरोपित अवधारा उपवेद गांधर्व अत्र. कश्यपाचे असे गोत्र विष्णू असे दैवत. जगती छंद मनावा नित्य स्त्रग्वी असे जाण. शुची वस्त्र प्रावरण मन शांत इंद्रिय दमन. दंडधारी असे रूप कांचन नयन श्वेतवर्ण. सूर्यासारखे किरण षडरत्नी दीर्घ प्रमाण. सामवेद रूप असे. याच्या भेदा नाही मिती अखिल सहस्र बोलती. ऐसी कवना असे शक्ती समस्त शिकू म्हणावया.
एका नारायणा वाचोनी समस्त वेद नेणे कोणी ऐक शिष्य जैमिनी 10 शाखा निश्चित सुमंतू नामे शिष्यासी सांगतसे व्यासहर्षी अथर्वण वेदासी निरोपिले परियेसा या अथर्वण वेदासी उपवेद असे परियशी मंत्रशास्त्र निश्चयसी वैतान असे गोत्र अधिदैवत इंद्र त्यासी अनुष्टुप छंदासी तीक्ष्ण चंड क्रूरेसी कृष्ण वर्णासे जान ऐसे रूप तयासी वेद 9 परियसी सुमंतु नाम शिष्यासी सांगतसे श्री व्यास ऐसे 14 शिष्यास सांगतसे वेद व्यास प्रकाश केला क्षितीस भरतखंडी परियसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्य बहुत वर्णाश्रमे आचरत होते लोक परियसा या कलियुगा भितरी कर्म सांडिले द्विजवरी लोपले वेद निर्धारी गौप्य झाले क्षितीसी कर्म भ्रष्ट झाले द्विज